कधी विचार केलाय का की आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू अचानक एवढ्या महाग का होतात? आज आपण अर्थपूर नावाच्या एका शहराच्या गोष्टीमधनं हाच महत्त्वाचा आर्थिक विषय म्हणजेच महागाई अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला एक कल्पना करूया, एका शहराची, ज्याचं नाव होतं अर्थपूर. हे शहर तसं खूप आनंदी आणि समृद्ध होतं. सगळं काही अगदी सुरळीत चाललेलं. पण मग असं काय झालं की या हसत्या खेळत्या शहरावर महागाईचं सावट आलं? लोकांचं जगणं अचानक महाग का झालं? ही गोष्ट आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. तर गोष्टीच्या सुरुवातीला अर्थपूर हे एक आदर्श शहर होतं. तिथल्या अर्थव्यवस्थेत एक जबरदस्त समतोल होता, जिथे लोकांच्या गरजा आणि वस्तूंचा पुरवठा यांचा ताळमेळ एकदम उत्तम होता. पण हा समतोल नेमका होता तरी कसा? चला जरा जवळून पाहूया. अर्थपूरमध्ये ना, शेती असो, उद्योग असोत किंवा मग सेवा क्षेत्र, सगळीकडे एक जबरदस्त संतुलन होतं. लोकांचं जेवढं उत्पन्न होतं साधारण त्याच प्रमाणात बाजारात वस्तू उपलब्ध होत्या. त्यामुळे साहजिकच वस्तूंच्या किमती स्थिर होत्या. प्रत्येकजण खुश होता, समाधानी होता. पर मग या शांत चित्रात एक ट्विस्ट आला. लोकांच्या हातात पैसा तर आला, भरपूर आला, पण बाजारातल्या वस्तू त्या होत्या तेवढ्याच. आता विचार करा, जेव्हा जास्त पैसा कमी वस्तूंच्या मागे लागतो तेव्हा काय होतं? बरोबर, इथूनच अर्थपूरच्या समस्येला सुरुवात झाली. आता हे चक्र नेमकं कसं फिरलं ते पाहूया. झालं असं की सरकारने काही मोठ्या योजनांवर खर्च केला. त्यामुळे लोकांच्या खिशात जास्त पैसा आला. आता पैसा वाढला की काय होतं? साहजिकच खरेदी वाढते. लोकांनी वस्तूंसाठी मागणी वाढवली, पण कारखान्यांमधलं उत्पादन काही तितक्या वेगाने वाढलं नाही आणि परिणाम जास्त पैसा कमी वस्तूंमागे धावू लागला आणि किमतींनी आभाळ गाठलं. अर्थशास्त्राच्या भाषेत यालाच म्हणतात मागणीजन्य महागाई. म्हणजे बघा, सोपं आहे, खरेदी करणारे 100 आणि विकायला वस्तू फक्त 10. मग काय होणार? किमती वाढणारच. अर्थपूरमध्ये नेमकं हेच घडत होतं. आणि याला अजून एक कारण जोडलं गेलं. लोकांच्या हातात पैसा येण्यामागे आणखी एक गोष्ट होती. अर्थपूरच्या मध्यवर्ती बँकेने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कर्ज देण्याचे नियम एकदम सोपे केले. त्यामुळे लोकांना आणि व्यापाऱ्यांना अगदी सहज कर्ज मिळू लागलं आणि बाजारात पैशाचा ओघ आणखीनच वाढला. आता या सोप्या कर्ज धोरणामुळे काय झालं? बाजारात पैसा तर खूप आला, पण वस्तूंचं उत्पादन काही वाढलं नाही. म्हणजे विचार करा, जी गोष्ट आधी 100 रुपयांना मिळायची त्यासाठी आता 150-200 रुपये मोजावे लागत होते. याचाच अर्थ पैशाची ताकद, त्याची किंमत कमी झाली होती. यालाच चलनवाढीमुळे होणारी महागाई असंही म्हणतात. आता वळूया कथेच्या दुसऱ्या भागाकडे. एका बाजूला लोकांची खरेदीची इच्छा वाढत होती, पण दुसऱ्या बाजूला म्हणजे ज्या फॅक्टरीमध्ये वस्तू बनतात ना, तेथे एक वेगळीच अडचण उभी होती. वस्तू बनवण्याचा खर्चच वाढत होता आणि जेव्हा उत्पादन खर्च वाढतो तेव्हा त्याचा परिणाम थेट वस्तूंच्या किमतींवर होतो. अर्थपूरमध्ये एकामागे एक गोष्टी घडत होत्या. इंधन महाग झालं, विजेचे दर वाढले, माल पोचवण्याचा खर्च वाढला, कामगारांचे पगार वाढले आणि या सगळ्यात भर म्हणून दुष्काळ पडला, ज्यामुळे शेतीतलं उत्पादनही घटलं. या सगळ्याचा परिणाम एकच होता: उत्पादकांसाठी वस्तू बनवणं खूपच महाग झालं होतं. इथे गणित अगदी सोपं आहे. जेव्हा उत्पादकांना वस्तू बनवायला कमी खर्च यायचा तेव्हा किमती जागेवर होत्या. पण जसा त्यांचा खर्च वाढला तो कुठून तरी वसूल करावाच लागणार ना, मग तो थेट वस्तूंच्या किमतीत जोडला गेला. अगदी स्वाभाविक होतं हे. या प्रकारच्या महागाईला म्हणतात खर्चजन्य महागाई. सोप्या भाषेत उत्पादकांचा जो खर्च वाढला तो त्यांनी थेट आपल्यावर म्हणजे ग्राहकांवर टाकला, वस्तूंच्या किमती वाढवून. आता अर्थपूरची अर्थव्यवस्था काही बंदिस्त नव्हती. ती बाहेरच्या जगाशी जोडलेली होती. म्हणजे इंधन, खतं, मशिनरी अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्यांना दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागायचं. आणि जेव्हा बाहेरच्या देशांमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात ह्या वस्तू महाग झाल्या तेव्हा अर्थपूरलाही त्या महागड्या दरातच विकत घ्याव्या लागल्या. आता समजा बाहेरच्या देशातून येणारं तेलच महाग झालं तर देशात पेट्रोल डिझेलचे भाव वाढणारच ना. यालाच म्हणतात आयातजन्य महागाई. तर आतापर्यंत आपण पाहिलं की अर्थपूरमध्ये महागाईची कशी वेगवेगळी कारणं एकत्र आली होती. पण थांबा, गोष्ट अजून संपलेली नाहीये. व्यवस्थेतल्याच काही चुका होत्या ज्यांनी या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आणि ही समस्या आणखी गंभीर बनवली. काही व्यापाऱ्यांनी काय केलं तर जास्त नफा कमवण्यासाठी वस्तू लपून ठेवल्या, साठेबाजी केली. मग बाजारात अचानक तुटवडा जाणवू लागला. वरून गोदामांची अवस्था खराब, वाहतुकीचे प्रश्न वेगळेच. म्हणजे माल तयार होऊनही लोकांपर्यंत वेळेवर पोहोचतच नव्हता. या सगळ्यामुळे वस्तू कमी आणि मागणी जास्त ही परिस्थिती अजूनच बिकट झाली. जेव्हा प्रॉब्लेम हा मागणी किंवा खर्चाचा नसतो
तर थेट सिस्टीममध्येच म्हणजे मूळ रचनेतच काहीतरी गडबड असते, तेव्हा जी महागाई वाढते ना, तिला संरक्षणात्मक महागाई म्हणतात. वस्तू तयार होऊन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेतले अडथळे हे याचंच एक उदाहरण आहे. चला तर मग अर्थपूरच्या या गोष्टीत आपण महागाईचे कोणते 4 प्रकार पाहिले ते एकदा पटकन आठवूया. लोकांकडे जास्त पैसा आला म्हणून झाली मागणीजन्य महागाई. वस्तू बनवण्याचा खर्च वाढला म्हणून आली खर्चजन्य महागाई. बाहेरच्या देशातून येणाऱ्या वस्तू महाग झाल्या म्हणून झाली आयातजन्य महागाई. आणि सिस्टीममधल्या चुकांमुळे वाढली संरचनात्मक महागाई. बघा, हे सगळे घटक एकत्र आले आणि अर्थपूरमध्ये महागाईने कहर केला. अर्थपूरची ही गोष्ट जरी काल्पनिक असली ना, तरी ती आपल्याला एक खूप महत्त्वाचा धडा शिकवते. महागाई हे काही एका कारणामुळे होत नाही, तर त्याची अनेक कारणं एकमेकांमध्ये गुंतलेली असतात. आता एक प्रश्न उरतो, अर्थपूरच्या या गोष्टीत आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं प्रतिबिंब कुठेतरी दिसतं का? यावर नक्कीच विचार करायला हवा.